नोटाबंदीच्या कौतुकानंतर आता अंमलबजावणीवरनं सुरू झालेल्या राड्यामुळे सरकारची चांगलीच तारांबळ पाहायला मिळतेय। गेले 8 दिवस रोजच्या रोज नवनवीन उपाय करणाऱ्या केंद्रानं आजही एक नवीन फतवा जारी केलाय। 31 डिसेंबरपर्यंत डेबिट कार्डनं व्यवहार करणाऱ्यांना सेवा करातनं मुक्ती मिळाली आहे। सर्व बँकांना तसे आदेश दिले गेलेत। तसंच आजपासून रेल्वेचं ई-तिकीट बुक करणाऱ्यांना सुद्धा सेवा कर म्हणजे सर्व्हिस टॅक्स लागणार नाहीये। 2015च्या आकडेवारीनुसार देशात 61,50,00,000 डेबिट कार्ड धारक आहेत, तर 2,30,00,000 क्रेडिट कार्ड धारक आहेत। तसंच जिल्हा बँकांचे व्यवहार सुरळीत करण्यासाठी नाबार्डकडनं 21,000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार असल्याचंही शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केलंय। नोटांची उपलब्धता असली तरी सुद्धा एटीएमच्या कॅलिब्रेशनचं काम अजूनही सुरूच आहे, त्यामुळे थोडा त्रास सहन करावा लागत असल्याचं केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी सांगितलंय। ते नवी दिल्लीत बोलत होते। आजपर्यंत देशातील 82,000 एटीएम मशीन्सच्या कॅलिब्रेशनचं काम पूर्ण करण्यात आलंय।